आज आपण टेक्स्ट लायब्ररीच्या 3ऱ्या वर्धापनानिमित्त इथं एकत्र जमलेलो आहे. आणि आज मी वक्ता म्हणण्यापेक्षा गजनी पिक्चर सारखं झालेलं आहे. इथंच बसून मागे जाऊन कपडे चेंज करून तुमच्या समोर येतोय. मी काही वक्ता वगैरे दुसरा काही नाहीये, मी तुमच्यातलाच एक आहे. फक्त माझ्या या प्रवासामध्ये जे अप्स डाऊन मी पाहिले, ज्या गोष्टी मी जवळून पाहिल्या की MPC क्षेत्र कसं आहे, त्याच्यामध्ये आपण कसं सगळ्यांच्या पुढे राहिलो पाहिजे, काय केलं पाहिजे, तर याबद्दल माझं मनोगत या ठिकाणी सांगेन. सर्वप्रथम माझी सुरुवात झाली, सगळ्यांचे तुमचे सगळे आपले बऱ्यापैकी प्राथमिक शिक्षण माझंही झालं. 10वीपर्यंत इंदापूरमधील काठी या ठिकाणीच माझं शिक्षण झालं. तर शिक्षण होत असताना आपल्याला आपली कुवत बऱ्याचदा माहीत नसते. आपण आपल्याच जगात खुश असतो. आपलं छोटं प्रत्येकाचं एक जग असतं. माझंही तसं जग होतं, माझी तुकडी फक्त. आणि माझं नशीब असं होतं चांगलं की जे हुशार विद्यार्थी होते, म्हणजे माझे बॅचमेट पूजा असेल, वर्षा किंवा अजून 2-3 मुलं, तर ते दुसऱ्या तुकडीमध्ये होते. त्यांना 85-90% वरती मार्क, आणि मी 75-78, पण माझा वर्गात पहिला नंबर. आपण खुश फक्त एवढ्यात, आपण वर्गात पहिला आलो, बस काम झालं. कधी विचारच केला नाही की आपण पण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपलं पोटेन्शियल आपण कधी निरखून पाहत नाही. त्याचा अनुभव मला आला की जे कधीच घडलं नव्हतं. 4थी पासून 9वी मध्ये फक्त सत्र परीक्षेत एक विद्यार्थी माझ्या पुढे गेला, जे आतापर्यंत मी अनुभव नव्हतं 6 वर्षामध्ये. त्याचा फायदा असा झाला, जो विद्यार्थी कधी 78% वरती गेला नव्हता, तो 10वी मध्ये 87% वरती गेला. माझ्या मनाला लागलं, कुठेतरी लक्षात आलं की नाही, आपलं पोटेन्शियल याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी TC कॉलेज बारामती, सायन्स फील्ड घेतलं. आणि ॲग्रिकल्चर करायचं माझं ऑलरेडी फिक्स होतं. तर त्याचं कारण असं होतं की गावामध्ये, काठी गावामध्ये 80 ते 90 लोक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत, आणि कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव मिळवलेलं आहे किंवा कार्यरत आहेत. मग मी पण ठरवलं की ॲग्रिकल्चर करायचं. ॲग्रिकल्चर करायचं एवढंच ठरवलं फक्त. त्याच्यासाठी क्रॉप सायन्स घ्यायचा हे मला ॲडमिशन झाल्यानंतर कळालं की त्याचा फायदा आपल्याला 12% मार्क जे आहेत तर ते आपल्याला त्याच्यामुळे मिळणार होते. तर पहिला फटका तिथं बसला की 12%चं आपलं नुकसान झालेलं आहे. TC कॉलेजला क्रॉप सायन्स हा विषय नाही आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं, तर एकच मार्ग उरला की जास्त मार्क घेऊनच आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. ॲडमिशन झालं पुणे कॉलेज ॲग्रिकल्चरमध्ये. तर माझ्या आयुष्यातील किंवा सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये कॉलेजचे दिवस सगळ्यात फार महत्त्वाचे असतात. आणि माझी जी सर्व काही जडणघडण झाली तर ती माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये झाली, ज्याच्यामध्ये खूपशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि शिकायला मिळालं मी हे याच्यासाठी सांगत आहे की प्रत्येकजण अजूनही त्या फेजमध्ये आहे. जरी आपलं कॉलेज कंप्लीट झालेलं असेल तरी पण रोजच्या संधी आपल्यासमोर असतात शिकायच्या. भरपूर खूप संधी असतात. जसं की 10वीपर्यंत स्टेजवरती मी कधी गेलेलो नव्हतो बोलण्यासाठी. तसा एकच अनुभव होता गोष्ट सांगण्यासाठी आपला परिपाठ आला. पण शनिवारी ती गोष्टीसाठी मी जायचो. त्याच्यानंतर 10वीचा सेंड ऑफ होता आपला, असतो दरवर्षी बॅचचा. तर सरांनी मला बोलायला सांगितलं, त्यामुळे मी सेंड ऑफला उपस्थितच राहिलो नाही. तर नंतर फोटो पाहताना आता पाहिलं की सेंड ऑफ मध्ये मी एकटाच नाहीये. तर त्याचं कारण होतं की बोलायला सांगितलं, पुढे यायचं नाही. आपलं ठरलेलं होतं, आपलं विश्व नाही. मग त्याच्यानंतर झालं काय, कॉलेजमध्ये मी स्वतःला एक बाउंड्री आखून घेतली की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे जायचं, स्वतःसाठी वेळ द्यायचा.
असं काय क्षेत्र राहिलं नाही पाहिजे की आपल्याला त्यातलं माहिती नाही. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिजे. मग प्रत्येक ठिकाणी पाहिजे म्हणजे काय, असा कार्यक्रम असेल तर आपण यायचं, 2 शब्द बोलून जायचं. सुरुवात आभार प्रदर्शनापासून करायची, इथं पुढे यायचं. दुसरा कोणता कार्यक्रम असेल बाहेर, रक्तदान शिबिर, आपण तिथं जायचं, खुर्च्या टाकून यायचं, पण आपण सहभागी व्हायचं. स्पोर्ट चालू असेल तर स्पोर्टमध्ये जायचं. याचा फायदा असा झाला की मी कॉलेजमध्ये असताना जो कुठेच नव्हतो, तर मी कल्चरल प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये भाग घेतला. कॉलेजमधील ॲक्टिव्हिटी असतील, बॉडी बिल्डिंग असेल, त्याच्यामध्ये कृषीश्री म्हणून राहुरी कृषी विद्यापीठात तो सन्मान मिळवला. चेसमध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचा कॅप्टन होतो मी. व्हॉलीबॉलमध्ये टीमचा मेंबर होतो, क्रिकेट टीमचा मेंबर होतो. एवढं क्षेत्र हे सगळं मला नंतर अचीव करता आलं. त्याचं एकच कारण की स्वतःसाठी वेळ द्यायला शिकलो. आपण स्वतःकडे कधी निरखून पाहतच नाही. आपण कधी शांत बसून विचारच करत नाही की आपण कशासाठी बनलोय, आपण काय करायचं. आता ही बरीचशी मुलं अशी आहेत की MPSC करायची का, तर ठीक आहे सगळेच करतात म्हणून आपणही करायची. किंवा बरेच जण असेच बोलून जातात की नाही बाहेर जॉब नाहीत. यातले किती जणांनी बाहेर जॉब शोधले, कुणी नाहीत शोधले. सगळे म्हणतात जॉब नाहीत. हेच चालू आहे. किंवा आई वडील म्हणले MPSC करा, ठीक आहे MPSC करा. कोणी सांगितलं बँकिंग करा. स्वतःला कधी ओळखणार तुम्ही. आणि ह्या प्रवास माझा डिग्रीचा ह्याच्यासाठी मला खूप फायदा देऊन गेला की प्रत्येक क्षेत्रामध्ये मी पुढे येत गेलो. अभ्यासासाठी सुरुवात मी 3ऱ्या वर्षाच्या 6व्या सेमिस्टरपासून सुरुवात केली. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरला असल्यामुळे सिनियरचं मार्गदर्शन मला चांगलं मिळालं. आणि अभ्यासाला सुरुवात झाल्यानंतर 6 महिने अभ्यास आणि लास्ट इयर जे आहे त्याच्यामध्ये 1 वर्षाचा अभ्यास, असं 1.5 वर्षाच्या अभ्यासानंतर मी डिसाईड केलं होतं की राज्यसेवा परीक्षा आपल्याला करायची आहे. राज्यसेवेचा अभ्यास करताना अभ्यास सुरू केला. बेसिकपासून अभ्यास केला, पूर्ण अभ्यास झाला. त्याच्यानंतर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 2015 मध्ये होते, एप्रिलला पासआउट झाल्यानंतर. त्याच्या अगोदरची STA ची परीक्षा आली नोव्हेंबरमध्ये. आणि नोव्हेंबरमध्ये STA ची परीक्षा आल्यानंतर त्याची पूर्वपरीक्षा फेब्रुवारीमध्ये होते. तर ती परीक्षा मी दिली. ती परीक्षा दिल्यानंतर त्याच्यामध्ये रिझर्वेशनचे इश्यू असल्यामुळं त्याचा रिझल्ट काही लागलेला नाही. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा मी काही क्लिअर झालो नाही. जुलैमध्ये STA चा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये STA ची पूर्वपरीक्षा मी पास झालो. मग 40 दिवसानंतर मुख्य परीक्षा आहे, तर मुख्य परीक्षेची तयारी केली. तर बऱ्याचदा असं वाटतं की मग 40 दिवसामध्ये तयारी होते काय, लगेच आपल्या मनात येतं. आपण शॉर्टकट शोधायला जातो, पण नाही. जो अभ्यास मी राज्यसेवेसाठी 1.5 ते 2 वर्षापासून करत होतो, तर त्याच अभ्यासाच्या जोरावरती मी STA ची परीक्षा पास झालो. कारण सध्या परीक्षा कंबाईनची परीक्षा असेल, पास व्हायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की मराठी इंग्लिश खूप गरजेचा फॅक्टर आहे. पण मी राज्यसेवेसाठी GS करत होतो, त्यामुळे सर्वात जास्त GS ला मार्क घेऊन मी ती परीक्षा पास झालो. कारण शक्य नव्हतं 30 ते 40 दिवसामध्ये. आणि फेल्युअर हा MPSCचा पार्टच आहे. ज्यावेळेस 2015 साली पूर्वपरीक्षा पास झालो नाही मी, त्यावेळेस मी पुणे कॉलेजमध्ये होतो. तिथून मला असं झालं की एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप कष्ट करतो, तर मला त्या लायब्ररीकडे जाऊच वाटेना. म्हणजे नाही होत सहन आपल्याला, कधी कधी आपल्या मनाला लागतं. नाही म्हणलं, मी राहुरीमध्ये गेलो आणि 9 दिवस तिथे थांबून परत रिटर्न आलो की नाही करायचंय. मग राज्यसेवा करायचं आहे. तोपर्यंत STA चा रिझल्ट आला मार्चमध्ये. STA मध्ये सिलेक्शन झालं. सगळीकडे आनंदच असतो. मग पहिलं सिलेक्शन असतं आणि जे करायचं होतं ते विसरून गेलो. आणि त्या एन्जॉयमध्ये राज्यसेवेची 16ची पूर्वपरीक्षा मी पास झालो नाही. त्याचं कारण असं की आपण प्री डिसाईड, मी म्हणलं ते ठरवून घेतलेलं. मी प्री डिसाईड काय केलं की माझं CSET चांगलं आहे. ते कशावर ठरवलं मी, माझी 10वीचे आणि 12वीचे मार्क, ज्याच्यामध्ये मॅथ्स माझं चांगलं होतं. आणि मी ठरवलं की आपण मॅथ्स जास्त सोडवायचं 1 ते 1.5 तास. आणि मेरिट पण तेवढं त्यावेळेस लागत होतं.
की 125 2015 साली मेरिट होतं राज्यसेवेचं दोन्ही विषयाचं मिळून. तर त्यामुळे ठरवलं की 25 आहेत, त्याच्यामध्येच आपण 25 पैकी 22-23 सोडवायचे, डिसिजन मेकिंग आणि काही पॅसेज 80-90 मार्क मिळाले, भरपूर झाले. ही स्ट्रॅटेजी ठरवली. प्रत्यक्षात झालं असं, सुटले तर 12-13च, त्यात कॅन्सल होऊन 8 बरोबर आले माझे. तो रिझल्ट गेला. ठीक आहे, ती स्ट्रॅटेजी फेल. त्याच्यानंतर ठरवलं आता पॅसेज सोडवायचे 17ला. मॅथ्स नाही सोडवायचा, पॅसेज, फुल पॅसेज. आणि पॅसेज सोडवल्यानंतर तिथंही काही रिझल्ट आलेला नाही. 16 गेली, 17 पण गेली. आणि हे होत असताना मी ऑफिसमध्ये जॉईन होतो. ऑफिसमध्ये जॉईन असताना आपण असा अभ्यास करताना आणि जॉईन असताना अभ्यास करणं ह्या खूप 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तिथल्या जबाबदाऱ्या तुम्हाला सोडून चालत नाहीत. तिथलं सुट्टी किंवा ऑफिसचा टाईम पाहून परीक्षा देणं किंवा अभ्यास करणं, तर त्याच्यासाठी मी सुट्टी घेतली होती. मग सुट्टी घेतल्यानंतर, सुट्टी घेतली म्हणजे आपण म्हणतो परीक्षेसाठी 1 महिना सुट्टी घेतली किंवा 15 दिवस सुट्टी घेतली. मी सुट्टी घेतली होती 17 महिने. आणि 17 महिने सुट्टी घेतल्यानंतर मी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पास नव्हतो. आता माझ्या पुढे मार्ग होता की एक तर जॉईन करायचं ऑफिस, नाहीतर तो जॉब जाण्याच्या मार्गावरती होता, की पुढे अभ्यास करायचा. तर मी ठरवलं अभ्यास करायचं. आणि त्यावेळेस मी असा अभ्यास केला की जे मग अशी चायनीज बांबूचं उदाहरण दिलं की सीसॅट पण जे आहे पेपर आपण करायचं म्हणतो, पॅसेज पण करायचे, क्वांटी रिझनिंग पण करायचं, 80 क्वेश्चन पण अटेम्प्ट झाले पाहिजेत करायचं. 2018 साली 292 मार्क मला सीसॅटला आले. मग हा सगळा प्रवास करताना माझ्या लक्षात आलं की कशावरती भर द्यायला पाहिजे. आपण डिसाईड आपल्या बॅकग्राऊंडवरती करतो आणि ते बॅकग्राऊंड आपलं असंच गेलेलं असतं, त्याच्यामध्ये आपलं ॲक्च्युली खरी कसंच लागलेला नसतो. आपण ठरवलेलं असतं, आपण माहीत नसतं, ते सारखं त्यांचं असतं. आता कुठली परीक्षा झाली, मग आता कुठले, मग ह्यातनं काय होणार, नीट समजून सांगा, काही हरकत नाही. आपण शिकलेलो आहे, आपल्यासाठी त्या गोष्टी खूप इझी असतात, घरच्यांसाठी त्या गोष्टी इझी नसतात. त्यामुळे तुम्ही त्यांना समजून सांगा. तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, तुम्ही कोणती परीक्षा देताय, तुम्ही कशाची तयारी करताय त्यांना माहीत नसतं. बाहेरून कुठंतरी कळतं की तो फेल झालाय. याच्यामुळं घरचं वातावरण खराब होतं, घरच्यांचा आपल्यावरचा विश्वास कमी होतो. आणि मग आपण त्यांनाच दोष देतो की आता माझ्या मागं कुठे 2 वर्ष झालं नाही तोपर्यंत लागले की परीक्षाच पास होत नाही. तुम्ही त्याला कारणीभूत आहे. तुम्ही त्यांना विश्वासात घ्या. तुम्ही त्यांना सांगा की कसे रिझल्ट लेट होतात, कशामुळे परीक्षा फेल झालो, आता मी काय करतोय. प्रत्येक टप्प्यावरचं तुमचं नॉलेज आहे ना, थोडंफार घरी सांगत चला. याचं कारण असं होतं की घरच्यांना तुमच्यावरती विश्वास निर्माण होतो आणि बाहेरून जे ऐकायला मिळतं त्याने जे वातावरण खराब होणार आहे ते होत नाही. आणि ही फक्त बौद्धिक लढाई नाही, MPSC ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्व टप्प्यांवरची लढाई आहे. मानसिक खच्चीकरण बऱ्याचदा एक्झाममध्ये खूप तोटा देऊन जातं. यात आणखी होतं असं, बऱ्याचदा मगाशी पण सांगितलं की भांडवल करू नका की माझी परिस्थिती नाही. बऱ्याचदा खूप ट्रेंड आहे तो की परिस्थिती नाहीये. परिस्थिती नाहीये मान्य आहे, परिस्थिती नाही हे तुम्हाला आत्ता कळलं का? आपण जसं ज्ञात झालो, म्हणजे मी असं समजतो की 10वी-12वी नंतर आपल्याला समजतं घरचं. असं अचानक झालं का, किल्लारीसारखा भूकंप झाला आणि होत्याचं नव्हतं झालं आणि एकदमच परिस्थितीच नाही माझी, आता काय मी करू शकत नाही. तुम्हाला तुमची परिस्थिती माहीत असते, प्रत्येकाला प्रत्येकाची परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे याचं भांडवल करू नका की आता 4 वर्ष झाली आणि मला आता पर्याय नाही. डिग्रीची 4 वर्ष, त्याच्यानंतर 4 वर्ष, 8 वर्ष तुम्हाला माहीत होतं की 8 वर्षानंतर आपण सस्टेन करू शकणार नाही, तरी सुद्धा तुम्ही तसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे परिस्थितीला दोष द्यायचं थांबवा. तुम्हाला तुमची परिस्थिती पहिल्यापासून माहीत असते. अचानक खूप काही लोकांच्या घरी अपघाताने काहीतरी होऊ शकतं. बाकीच्या वेळेस अचानक आपल्यावरती जबाबदारी येत नाही. प्रत्येकाला आपल्या घरचं वातावरण माहीत असतं. त्यामुळं तो बाव करणं थांबवा. ज्याची परिस्थिती नाहीये त्याने 2 वर्ष अगोदर अभ्यासाला लागा, त्याने जास्त काळ कष्ट घ्या. हाच त्याच्यावरचं सोल्युशन आहे. आणि प्रॉब्लेम हे फक्त आर्थिक नसतात,
मानसिक असतात, बाकीच्या गोष्टी खूप असतात. काही जणांची परिस्थिती चांगली असते पण आई वडील कोणीतरी खूप आजारी असतं. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत हे गृहीत धरून एका टप्प्यावरती सर्वांना परीक्षा द्यायची असते. याच्यामध्ये चूक असे होते, ह्या MPSC क्षेत्रामध्ये असं होतंय, IIT करणारी मुले पण आहेत, MBBS MD झालेले डॉक्टर पण आहेत, BA झालेले कॉमर्स ॲग्रिकल्चर सर्व फील्डचे लोक आहेत. बरं, फक्त सर्व फील्ड आहेत का? नाही. सर्व फील्डमधला 35% पण आहे आणि 90% पण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली लायकीच म्हणतो मी, ओळखायची म्हणजे ओळखायची. लायकी याच्यासाठी ओळखायची की त्याच्याशिवाय इम्प्रूव्हमेंट होणार नाही. बऱ्याचदा आपलं इथं लायब्ररीतलं वातावरण असं असतं की 10 वाजले कोणीच बसलं नाही, मी बसतोय, आपण लगेच खुश होतो, मी जास्त अभ्यास करतोय. पण आपली स्वतःची लायकी अशी आहे की 12 वाजे काही झोपलाच नाही तरी होणार नाही. म्हणजेच काय, आपल्याला जास्त विनोदाचा भाग सोडा की जास्त कष्ट करण्याची गरज आहे. तासामध्ये ते कन्वर्ट झालं पाहिजे. आपला एक्झामचा काळ आहे तो तसा गेला पाहिजे 4-5 महिन्याचा. पूर्ण सगळं देहभान विसरून आपण जे म्हणतो अभ्यास करायचं. त्याच्यामध्ये सेल्फ ॲनालिसिसमध्ये आपण म्हणतो स्वॉट जे आपण म्हणतो, आपले स्ट्रेंथ काय आहेत, आपले विकनेस काय आहेत. ते विकनेस ओव्हरकम करायसाठी मी सांगेन की कोऑपरेटिव्ह स्टडी तुम्ही करा. त्याच्यामध्ये तुमचं विकनेस खूप कमी होतील. दुसरं आहे ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटीमध्ये बी आपण बऱ्याचदा आपण बघतो की बी प्लॅन रेडी असायला पाहिजे असं असतं. तर मला असं वाटतं की राज्यसेवा किंवा UPSC हा तुमचा ए प्लॅन आहे आणि बाकीचे एक्झाम जे आहे किंवा कंबाईन आणि बाकीचे एक्झाम जे आहेत हा तुमचा बी प्लॅन असावा. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रापेक्षा याच्यामध्ये म्हणजे जर तुम्ही थोडासा स्वतःला वेळ देऊन ठाम राहून जर तुम्हाला यश येत नसेल तर तुम्ही बी प्लॅनकडे जायला पाहिजे. पण इकडे जर तुम्ही प्रामाणिक कष्ट केले असतील तर बी प्लॅन हा तुमच्यासाठी खूप इझी असतो. म्हणजे जो मुलगा 2 ते 3 वर्ष राज्यसेवेचा अभ्यास करतोय त्याच्यासाठी कंबाईन ही परीक्षा सोपी असते. जो कंबाईनचा अभ्यास करतोय त्याच्यासाठी ग्रामसेवक, तलाठी किंवा ग्रुप C ह्या एक्झाम खूप सोप्या असतात. त्यामुळं घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. बी प्लॅन हा आपल्या क्षेत्रामधला रेडी आहे. शिवाय काही मुलं असे आहेत की ज्यांचं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यासाठी RBIचे एक्झाम असतात, त्याच्यामध्ये 50-70% मॅथमॅटिक्स असतं. थोडंसं MPSC म्हणलं की 3च एक्झामकडे आपण बघतो, कंबाईन ज्याच्यामध्ये STI, PSI, ASO, राज्यसेवा किंवा UPSC. त्याच्या बाहेर जाऊन पण स्वतःच्या स्ट्रेंथ ज्या आहेत त्याच्यावरती बाकीचे एक्झाम पण तुम्ही पहा. SSBच्या खूप एक्झाम आहेत, RBIच्या आहेत, नाबार्डच्या आहेत, बँकच्या एक्झाम आहेत, त्या पण तुम्ही करू शकता. बी ऑप्शन म्हणून तुमच्यासाठी आहे. तुमच्या स्ट्रेंथनुसार तुम्ही त्याच्यामध्ये निवड करायला पाहिजे. त्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. अभ्यास करताना बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो की सातत्य राहत नाही. हा एक प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो की रोज रोजच कसं जाऊन बसायचं एकाच खुर्चीवरती. तर ह्याच्यासाठी मोटिवेशन हे आतूनच यावं लागतं. म्हणून तर मी पहिल्याच टप्प्यावरती सांगतानाच याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्ही स्वतःहून ह्या क्षेत्रामध्ये आलात की तुम्ही काही कारणामुळे आलात. जर तुम्ही स्वतःहून ह्या क्षेत्रामध्ये आलात तर ज्याच्यासाठी तुम्ही आलात ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशनची गरज मला वाटत नाही असेल. बाहेरचं मोटिवेशन नक्कीच तुम्हाला प्रेरणा देतं पण ते थोड्या काळासाठी असतं. आज मी बोलतोय, तुम्हाला वाटेल ॲनालिसिस करायचं, राज्यसेवेचा पेपर झाला तुम्ही ॲनालिसिस कराल, त्याच्या पुढे काय? सेल्फ मोटिवेशन हेच खूप मोठं मोटिवेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हायचंय ना, डेप्युटी कलेक्टर व्हायचंय ना, हे गुळगुळीत झालेलं आहे, सगळ्यांना माहित आहे. पण खरंच तुम्ही एकदा लिहून ठेवा. एकदा त्याच्याकडे बघितलं अंगावर जर काटा येत नसेल ना, त्या पदाकडे नाव लिहिलेलं बघून फक्त, तर काय अर्थ नाही. मग वाटलं पाहिजे काहीतरी, नाही चुकतंय काहीतरी. खुर्ची सोडताना तिथं जर ते दिसलं ना डेप्युटी कलेक्टर, नाही बसतोच जरा, आत्ताशी 10 वाजलेत, 11 अजून 12 पर्यंत लायब्ररी, कुठं तरी वाटलंच पाहिजे सारखं. जर हे होत नाही ना तर नाही, मग तुमचं स्वत्व जे आहे ना ते गेलेलं आहे. तुम्ही फक्त म्हणताय मला व्हायचं डेप्युटी कलेक्टर. म्हणणं आणि करणं आणि होणं 3 खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मनाला कुठं तर लागलं पाहिजे.
कुठेतरी थोडा वेळ गेला, 1-2 दिवस जास्त गेले, लगेच वाटलं पाहिजे वेळ गेला, दुःख झालं पाहिजे. काहीच वाटत नाही, मग काय राहिलं त्याचं जीवनच काय उपयोगाचं नाही. काहीच वाटत नाही, फेल झाला दुःख होत नाही म्हणजे काय? काहीतरी लागलं पाहिजे मनाला. अभ्यास करताना कुठंतरी वाटलं पाहिजे की नाही, चुकतंय काहीतरी. आणि तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कोणी 1-2 परीक्षा पास झालेला असेल किंवा कोणी पहिल्यापासून करत असेल, तर एकदा शांत बसून, मी म्हणतो आजच चांगली वेळ आहे संध्याकाळी, एकदा आपला प्रवास अनुभवा. 4-5 वर्ष कोण असेल, कोण 2 वर्ष असेल, की 1 वर्षामध्ये मी काय केलं. मी ज्यावेळेस ठरवलं होतं MPSC करायचं, मी कुठे पाहिजे होतो आतापर्यंत. एवढं परीक्षा देऊन पास व्हायला, मग आतापर्यंत मी कुठं पोहोचलोय. तर त्याची कारणं काय, त्याची इम्प्रूव्हमेंट काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी एकदा ॲनालिसिस करा. बुक लिस्ट वरती फर्म राहा. आणि मोटिवेशनसाठी स्वतःचं मोटिवेशन आहेच, आणि छोटे छोटे टार्गेट ठेवा आणि तसा अभ्यास करा. छोटे छोटे टार्गेट म्हणजे एक्झाम आपली 1 वर्षानंतर एकदाच असते. आपण ठरवलं आता कंबाईन करायचं, तर 1 वर्षामध्ये एकदाच असते. तर मग 1 वर्षात एकदाच परीक्षा देऊन आपल्याला त्याचा आवाका पण येत नाही, आणि ॲक्च्युली त्याची रंगीत तालीम व्हायला पाहिजे. त्यासाठी टेस्ट सोडवणं असेल, त्या प्रॉपर वेळ लावून सोडवणं असेल, ह्या गोष्टी करत चला. आठवड्याचे टार्गेट ठेवा. ते टार्गेट अचीव झाले की एन्जॉय, स्वतःला आनंद झाला पाहिजे की झालं टार्गेट. दुःख झालं पाहिजे नाही झालं तर, का नाही झालं, म्हणजे ह्या गोष्टी बांधून घ्या स्वतःला. ह्याच्यामध्ये असं नाही म्हणत की मग 8 वाजून 5 मिनिटांनी नाश्ता, असं नाही म्हणत. त्याचा अर्थ, त्याचा निगेटिव्ह अर्थ घेऊ नका की पूर्ण स्वतःला बांधून घेतलंय. पण एक असतो, एक आराखडा असतो, एक टार्गेट पाहिजे माणसापुढे. MPSC करायचे तर एक टार्गेट पाहिजे की एवढ्या काळामध्ये हे झालं पाहिजे. तर ते स्वतःला लावून घ्या, त्या लाईननुसार तुम्ही चालायला लागा, तर तुम्हाला यश तुमच्या आहे. याच्यामध्ये शास्त्राबद्दल म्हणजे युद्धनीतीबद्दल एक बुक आहे, चीनच्या एका लेखकाने लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही स्वतःला किती ओळखताय आणि तुम्ही पुढच्या शत्रूला किती ओळखताय, याच्यावरती तुम्ही मग हजारो लढाया जिंकू शकता. ही स्पर्धा परीक्षा हे सुद्धा ही लढाईच आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वतःला किती ओळखताय. जर याच्यामध्ये तुम्ही स्वतःला चांगलं ओळखताय, तुम्हाला माहिती आहे तुमचे स्ट्रेंथ काय आहे, तुमचं पॉझिटिव्ह सब्जेक्ट काय आहेत, पण तुम्ही एक्झाम ओळखत नाहीये किंवा एक्झामची नीट तुम्हाला माहित नाहीये, तर तुम्ही एक परीक्षा पास होणार, एक परीक्षा फेल होणार. जोपर्यंत तुम्ही दोन्ही गोष्टी करत नाही तोपर्यंत तुम्ही युद्धात यशस्वी होऊ शकत नाही. तर काही जणांना काय असतं, स्वतःविषयी माहित नसतं, पण एक्झामचा अंदाज आलेला असतो परीक्षा देऊन देऊन. त्यांची पण पूर्व परीक्षा, कधी मुख्य परीक्षा क्लिअर होते, पण फायनल रिझल्ट येत नाही. दोन्ही गोष्टी एकाच टप्प्यावरती झाल्या पाहिजेत, तरच आपला फायनल रिझल्ट येऊ शकतो. त्या गोष्टी इथं झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने पूर्ण अभ्यासाचं प्लॅनिंग असायला पाहिजे. आणि हे करत असताना बाकी छंद असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हे जोपासा. याचा उपयोग आपल्या इंटरव्ह्यूमध्ये होतो. खूप साऱ्या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये गरजेच्या असतात. इंटरव्ह्यू म्हणजे आपण दंगल मूव्ही पाहिला आहे सगळ्यांनी, त्याच्यामध्ये दाखवले ते एकदम हरायला लागल्यानंतर शेवटचा एक 5 गुण ज्याच्यामध्ये मिळतात, तो डावाने विजयी होतात. तर तो इंटरव्ह्यू म्हणजे तितकं वेटेज त्याला आहे. फक्त त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याचा तयारी आपल्याला करता येत नाही शेवटी 1-2 महिन्यामध्ये. ती तुमची होल जर्नी असते. त्याची इम्प्रूव्हमेंट तुम्ही आतापासून करू शकता. कसं करू शकता, स्वतःला अपडेट ठेवून करू शकता. म्हणजे माझा छंद आहे चेस, तर ही मेथड नाही आहे की मुख्य परीक्षेला चांगला स्कोर आल्यानंतर चेसमध्ये नेटवर टाकून कोण कोण चांगले प्लेयर आहेत. आपसुक तुमचं लक्ष गेलं पाहिजे की रोज न्यूजपेपरमध्ये काल परवाच जागतिक स्पर्धा झाली, कोण विजयी झालं, कोणाचा पराभव झाला, आणि पाठांतर केलेल्या गोष्टी तिथेच लगेच पकडल्या जातात. आणि मुलाखतीमध्ये मग ते तुमचं टिकत नाही. तर इंटरव्ह्यूची तयारी काही वेगळी तयारी नाही, ही सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. डेली तुम्ही स्वतःमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की
एकदम सोप्या सोप्या गोष्टी असतात, मुलांसाठी बरेच जण इनशर्ट करत नाहीत. आणि मग ज्या दिवशी मुलाखत असते त्या दिवशी इनशर्ट केलं की असं त्याला सारखं असं स्वस्तच होत नाही, तो असा सारखा हलतो, काहीतरीच झाल्यासारखं वाटतं. हे कशातून घडतं? स्वतःला अपग्रेड करत चला प्रत्येक गोष्टीत. बोलायला काहींना जमत नाही, छोटे छोटे कार्यक्रम आहेत. आपल्या लायब्ररीमध्ये सूचना द्यायची, सरांना म्हणा मी देतो आज सूचना, काही 9 वाजता लायब्ररी आज बंद होणार आहे, स्वच्छता करायची. हे सुद्धा होत नाही काही जणांना बोलणं. हे शिका, हे अपडेट करा, स्वतःला इम्प्रूव्ह करत चला. ह्याचा खूप मोठा फायदा MPSCच्या या पूर्ण कार्यकालामध्ये तुम्हाला होईल. हॅलो, नमस्कार सर. सर, आपण सुरुवातीला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस सुरुवातीचे 1-2 वर्ष असतात ते एकदम फ्लोमध्ये जातात. पण जसं आपण फेल होतो त्यावेळेस आपल्याला सवय होते आणि आपण तो फ्लोमधून बाहेर पडतो. आपण लाईटली घेतो, तर लाईटली घेण्याची जी पद्धत आहे त्याला कसं टॅकल केलं पाहिजे? म्हणजे आपण समजा पॉलिटी आहे, एक मी 10 वेळा वाचलंय, जो न्यू कमर्स आहे तो 1-2 वेळाच वाचलेला असतो. मग आपण काय म्हणतो, नाही मला येतंय, मग आपण लाईटली घेतो पण आपण सक्सेस काय होत नाहीये. त्यासाठी काय केलं पाहिजे सर? त्याच्यासाठी ॲनालिसिस ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतंच उत्तर नाही. कारण मी बरेच जण मला विचारतात की काय काय करू अभ्यासासाठी. मग लगेच मी पहिला प्रश्न माझा असतो की आतापर्यंत काय काय वाचलेलं आहे. आणि जसं मी सांगायला जातो तसं उत्तर येतं, हे झालंय. मी म्हणतो पॉलिटीसाठी लक्ष्मी झालंय, स्टेट बोर्ड झालेच. जे झाले त्याचा अर्थ माझे पण झाले 2013ला वाचून, पण मी तेच वाचतोय अजून. झाले त्याचा अर्थ त्याच्यातलं किती आपलं बरोबर येतंय. काही पार्ट असा असतो की त्याला रिवाइज करणं गरजेचं असतं. मानवी मेंदूच्या काही मर्यादा आहेत. एकदा वाचलं किंवा 4 वेळा वाचलं म्हणून ते काही पाठांतर आयुष्यभर लक्षात राहत नसतं. तर त्याच्यासाठी रिपिटेशन हेच त्याच्यासाठी सोल्युशन आहे. आणि हीच फिलिंग जे आहे आपल्याला झालेलं सॅच्युरेटेड आपण जे म्हणतो, ते ॲक्च्युली रिॲलिटी ती नसते. किंवा आपण सॅच्युरेटेड झालेला असतो इन जनरल वेनी. म्हणजे तुम्ही पॉलिटी वाचताय तर तुम्ही पॉलिटीमध्ये मास्टर झालेला असतात, पण एक्झामची नीड आहे, काही फॅक्च्युअल गोष्टी पण तुम्हाला आलेल्या पाहिजेत, त्या गोष्टी तुमच्या झालेल्या नसतात. हा फरक आहे त्याच्यामध्ये. ॲज अ सब्जेक्ट म्हणून तुम्ही शिकवायला गेला तरी खूप चांगलं पॉलिटी शिकवाल, इतक्या लेवलला तुमचं सॅच्युरेशन किंवा अभ्यास झालेला असतो. पण एक्झामच्या नीडनुसार तुमचा तो अभ्यास झालेला नसतो, म्हणून तिथं फेल्युअर येतं. तर ॲनालिसिस करून त्याच्यावरती मात करता येईल. आज ह्या कार्यक्रमानिमित्त सर्वांशी संवाद साधायला मिळायला खूप छान वाटलं. म्हणजे आपलंसं जे असतं तसं वाटलं, कारण इथंच अभ्यास करतोय आणि हे सगळे रोज पाहतोय सर्वजण. तर सगळ्यांना शुभेच्छा. खूप चांगली तयारी करा. आणि बारामतीमध्ये हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेला आहे. तर सरांचा सुद्धा मी खूप आभार मानतो की सतत मी आलोय तसं सर विचारत असतात की काय करायला पाहिजे अजून, काय द्यायला पाहिजे अजून, आपण काय करू शकतो इनोव्हेशन याच्यामध्ये. तर तुमच्या काय डिमांड असतील तिथं ऑलवेज वेलकम आहेत. आणि अशा ठिकाणी तुम्ही आहे, चांगला कॅम्पस आहे, तर त्याचा नक्कीच फायदा करून घ्या. सर्वांना पुढील एक्झामसाठी शुभेच्छा. थांबतो. थँक्यू.